कोण करत होतं हे संपूर्ण महाराष्ट्राने आणि तुम्हाला बीड जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेला माहिती आहे, कोणाच्या आशीर्वादानं तो हे माहिती आहे. आज मी तोंडी कुणावरती आरोप करण्यापेक्षा उद्या कागद घेऊन येईल आणि कागद घेऊन येऊन जे काही एव्हिडन्स आहेत ते एव्हिडन्स घेऊन येईन. आणि मी शिवराज बांगर आहे, मी जेल भोगलोय, माझ्यावरती हल्ले झालेत, मला मारताना व्हिडिओ कॉलवरती बघण्याचं आकाचं जे स्वप्न होतं ते अपूर्ण राहिलंय. आका जेलमध्ये गेलेत, मी बाहेर आहे. मी गेल्या 4 वर्षापासून त्यांना मला माझे पाय तोडताना त्यांना ते व्हिडिओ कॉलवरती लाईव्ह पाहायची इच्छा होती. प्रचंड छळलंय, मला छळलंय, माझ्या वृद्ध आईवडिलांना छळलंय, माझ्या पत्नीला माझ्या मुलीला छळलंय. हा जो सगळ्यांचा छळ आहे तो छळ पाहून गेल्या 1.5 वर्षापासून मी ह्या सगळ्या प्रक्रियेतून बाहेर पडलो होतो. मी कुठल्याही राजकीय ॲक्टिव्हिटीमध्ये राहिलो नव्हतो. शेवटी प्रत्येकाला आपलं कुटुंब, प्रत्येकाला आपला जीव, प्रत्येकाला आपले मुलं बाळ हे प्यारे असतात. पण तो शेवटी काय आहे की एक निसर्गाचा नियम आहे, सगळे जरी झोपलेले असले तरी नियती जागी होती. त्या नियतीनं या गोष्टीमध्ये काही अंशी आम्हाला न्याय दिलाय आणि उरलेला जो न्याय तो आता लढून घेण्याचं आम्ही ठरवलंय.